शिंदखेडा तालुक्यातील अंजन विहिरे येथील बाजार तलाव 100% भरून सांडून वाहू लागला आहे। या प्रसंगी जलपूजनाचा कार्यक्रम करण्यात आला होता। तसेच या प्रसंगी मेथी गटाचे जिल्हा परिषद सदस्य श्री प्रभाकर रघुनाथ पाटील व अंजनी विहिरीच्या बिनविरोध प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ अर्चना प्रभाकर पाटील यांच्या शुभ हस्ते जलपूजन करण्यात आले। या प्रसंगी उपसरपंच सौ सरलाबाई प्रवीण पदमर, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण दामू पदमर, ग्रामपंचायत सदस्य मनोज सुरेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य निंबा मासाळ, ग्रामसेवक श्री एस.बी. चौरे, सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील, नंदू पवार, ग्रामपंचायत शिपाई जगदीश पाटील, एकनाथ पाटील, समस्त ग्रामस्थ अंजन विहिरे हे हजर होते। गेल्या 5 वर्षापासून धरण कोरडे ठाक पडले होते, परंतु यावर्षी वरुण राजाच्या कृपेने पहिल्याच पावसात मातीचे धरण 100% भरून व ओसंडून वाहू लागले। त्यामुळे पंचक्रोशीतील शेतीच्या पाण्याचा, गुरांचा, पिण्याच्या पाण्याचा व नागरिकांच्या येण्याचा पाण्याचा खूप महत्त्वाचा प्रश्न सुटणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांना याचा फायदा होणार आहे। तसेच यावेळी सर्वांनी समाधान व्यक्त केले। लोकनायक न्यूज प्रतिनिधी संजय कोळी दोंडाईचा। आज रोजी अंजन विहिरे येथील सातारा शिवारातील बाजार तलाव चे जलपूजन करण्यात आले। गेल्या 5 वर्षापासून सततच्या दुष्काळापासून आज आम्हाला मुक्ती मिळाली। परमेश्वर कृपेने यावर्षी भरपूर पर्जन्यमान झालं आणि कधी नव्हे ते 5 वर्षांनी यावर्षी बाजार तलाव 100% भरून सांडव्याने पाणी बाहेर निघाले। त्यामुळे येथील परिसरातील अंजन विहिरे, खर्दे, मांडळ व पंचक्रोशीतील बऱ्याच गावांचा शेतीचा, गुराढोरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी आज सुटलेला आहे। त्यामुळे सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी आनंदित आहेत व सदर या ठिकाणी जलपूजनासाठी सर्व मंडळी या ठिकाणी मोठ्या उत्साहात सहभागी झालेला आहे। धन्यवाद। लोकनायक न्यूज